नमस्कार मंडळी, मॉम्स किचन जॉयमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत अशी इडली तयार करणार आहोत। उन्हाळ्याचे दिवस आहेत, पीठ फुगायला वेळ लागत नाही, त्यामुळे इथं आपण 3 वाटी तांदळाला 1 वाटी उडीद आणि 1 वाटी पोहे भिजवलेत 7 ते 8 तास आणि नंतर याचं आपल्याला पीठ व्यवस्थित दळून घ्यायचंय मिक्सरला आणि 5 ते 6 तासामध्ये पीठ छान फुगते। तर आता आपल्याला चटणीसाठी 1 वाटी जो नारळ आहे, ओला नारळ, तो चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि साखर। ज्याला साखर आवडत नाही त्यांनी नाही टाकली तरी चालेल, साखर टाकल्यावर सुद्धा छान चटणी लागते। कोथिंबीर टाकून छान पेस्ट करून घ्यायची आहे। आता वरून आपल्याला दही टाकायचं आहे आणि याची छान अशी पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता फोडणीमध्ये आपल्याला मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे, 2 लाल मिरच्या टाकायच्यात आणि आपल्याला कढीपत्ता छान फ्राय कुरकुरीत झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची। आता हे सगळं छान भाजल्यानंतर त्याची छान अशी फोडणी द्यायची आपल्याला। आता मॉम्स किचन जॉयवर जर तुम्ही नवीन असाल तर विनंती आहे, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा। तर आता सांबरसाठी आपण इथं 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, मोठी वाटी। तर उडीद डाळ आपल्याला हळद टाकून शिजवायची। ज्यांची उडीद डाळ किंवा कोणतीही डाळ जर शिजत नसेल तर त्यासाठी एक टीप आहे, ती आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सुपारी टाकायची आहे, अगदी डाळ छान शिजते। आता सांबर तयार करण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर आपल्याला छान कढीपत्ता आणि 3 ते 4 काश्मीरी लाल मिरच्या भाजून घ्यायच्या। त्याच्यामध्ये उभा चिरलेला एक कांदा टाकायचा आहे, अर्धा टोमॅटो टाकायचे। ज्याला जास्त आंबट आवडतं त्यानं जास्त टाकलं तरी चालेल, पित्त ॲसिडिटीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी कमी वापरलं तर चालेल। आता ज्याच्याकडे भोपळा नाही त्यांनी काळजी करायची नाही, आपल्याला भोपळा म्हणून गाजर आणि बटाटा टाकायचा आहे, त्याची चव अगदी तशीच होते। इथे मी शेवग्याच्या शेंगा सुद्धा वापरले आहेत। हिंग टाकून छान भाजल्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि छान भाजून घ्यायचंय। आता याच्यामध्ये चिंचेचा कोळ ओतलाय आपण, तो छान भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकायची शिजलेली। आता रेसिपी थोडी फास्ट होत आहे कारण आता लॉंग रेसिपीला जास्त बघितलं जात नाही, त्यामुळे प्रयत्न केलाय फास्ट बनवण्याचा। वरून मस्त कोथिंबीर टाकायची। झालं आपलं सांबर तयार, बघू शकता तुम्ही, अगदी छान झालेलं आहे। आता आपल्याला जे इडलीचं भांडं आहे त्या भांड्यांना, म्हणजे जे आपण भांडी ठेवतो त्याच्यामध्ये आपल्याला तेल लावायचे आणि इडलीचं बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये इडली शिजवून घ्यायची आहे, वाफवून घ्यायची आहे। खाली लिंबू टाकायचे म्हणजे हे भांडं काळी होणार नाही। आता बघू शकता तुम्ही किती छान अशी इडली तयार झालेली आहे, आपली मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे। तर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 1 मे पासून वेट लॉस रेसिपी येत आहे तर बघत राहा आणि नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय, थँक्यू। छान राहा।